Hello students, I am S. J. Patil from Srimati Akkatai Nana Neji High School and Junior College, Datwad. Standard 9, Subject Mathematics Part 2. First chapter, Basic Concept in Geometry. Video number 3, Conditional Statements and Converse, सशर्त विधाने आणि व्यत्यास. विधान आपल्याला इथे दिलेलं आहे. स्टेटमेंट, द अपोजिट अँगल्स ऑफ पॅराग्राम्स आर कॉन्ग्रंट. म्हणजेच समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. आता दिलेले विधान जर तरच्या रूपात जर आपण मांडलं तर त्याला आपण म्हणणार आहे सशर्त विधान. द स्टेटमेंट विच कॅन बी रायटन इन द इफ देन फॉर्म आर कॉल्ड कंडिशनल स्टेटमेंट्स. म्हणजेच हे दिलेलं स्टेटमेंट आपण इफ देन मध्ये कन्वर्ट करायचं आहे, इफ देन मध्ये मांडणी करायची आहे. त्यालाच आपण म्हणणार आहोत कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशनल स्टेटमेंट हिअर, इफ अ क्वाड्रिलेटरल इज अ पॅराग्राम देन अपोजिट अँगल्स ऑफ दॅट क्वाड्रिलेटरल आर कॉन्ग्रंट. म्हणजे जर दिलेला चौकोन हा समांतरभुज असेल तर त्याचे सम्मुख कोन एकरूप असतात. मग याच्यामध्ये द पार्ट फॉलोइंग इफ इज कॉल्ड इन्सिडेंट्स. म्हणजे त्याला पूर्वार्ध म्हणतात. इफ नंतरच्या सेंटेन्सला आपण पूर्वार्ध म्हणतो. द पार्ट फॉलोइंग देन इज कॉल्ड कॉन्सिक्वेन्स. त्यालाच उत्तरार्ध. देन नंतरच्या वाक्याला आपण काय म्हणणार आहोत? उत्तरार्ध असे म्हणणार आहोत. कॉन्व्हर्स त्यालाच आपण व्यत्यास म्हणतो. पूर्वार्ध व उत्तरार्ध यांची अदलाबदल केल्यानंतर मिळणारे जे नवे विधान आहे हे मूळ विधानाचे व्यत्यास असे म्हणतो. इफ द antecedent and consequence in a conditional statements are interchange. म्हणजे if and then चे statements are interchange केल्यानंतर the resulting statement is called converse. Our conditional statement is, if a quadrilateral is a parallelogram then opposite angles of that quadrilateral are congruent. Change the if then statements. The converse statement is, if opposite angles of quadrilaterals are congruent then the quadrilateral is parallelogram. म्हणजेच जर एखाद्या चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतील तर तो चौकोन समांतरभुज चौकोन असतो. युक्लिड इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात होऊन गेलेले ग्रीक गणितज्ञ युक्लिड यांनी भूमिती विषयाची त्या काळात जी माहिती मिळवली त्याचं संकलन केलं, त्याच्यामध्ये सुसूत्रता आणली. त्यांनी प्रामुख्याने असे दाखवून दिले की काही स्वयंसिद्ध व सर्वमान्य विधाने, यांना आपण गृहीतके म्हणतो, त्यालाच इंग्रजीमध्ये पॉस्युलेट्स म्हणतात, म्हणून स्वीकारली तर त्याच्या आधारावर तर्कशुद्ध मांडणीने नवीन गुणधर्म सिद्ध करता येतात. आणि अशा सिद्ध केलेल्या गुणधर्मांना प्रमेय म्हणजेच थेरम्स असे म्हणतात. युक्लिड यांनी मांडलेल्या गृहीतकांपैकी काही गृहीतके आपण पाहणार आहोत, अभ्यासणार आहोत. सम ऑफ युक्लिड पॉस्युलेट्स आर गिवन बिलो. फर्स्ट पॉस्युलेट्स, देअर आर इन्फायनाइट लाईन्स पासिंग थ्रू अ पॉइंट. म्हणजेच एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा असतात. आपल्या समोर स्क्रीनमध्ये दिसतो. पी या बिंदूतून आपल्याला असंख्य रेषा काढता येतात. सेकंड पॉस्युलेट्स, देअर इज वन अँड ओनली वन लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. म्हणजेच 2 बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते. इथं ए आणि बी हे 2 बिंदू दिलेत, यांच्यामधून जाणारी रेषा ए बी आहे. नेक्स्ट पॉस्युलेट नंबर 3, अ सर्कल ऑफ गिवन रेडियस can be drawn taking any point as its center. कोणताही बिंदू केंद्र मानून दिलेल्या त्रिज्येचे वर्तुळे काढता येतात. फोर्थ पॉस्युलेट्स, ऑल राईट अँगल्स आर कॉन्ग्रंट विथ इच अदर. सर्व काटकोन परस्पराशी एकरूप असतात. हिअर इथे कोन ABC, कोन DEF, कोन GHI तिन्ही कोन 90 अंश दिलेले काटकोन आहेत, हे परस्पराशी एकरूप आहेत.
Fifth postulates. If two interior angles formed on one side of a transversal of two lines added up to less than two right angles, then the lines produced in the direction intersect each other. म्हणजेच दोन रेषा व त्यांची छेदिका काढली असता एका बाजूला तयार झालेल्या आंतरकोनांची बेरीज दोन काटकोनापेक्षा कमी असेल, दोन काटकोनापेक्षा कमी म्हणजेच 180 पेक्षा कमी असेल, 180 अंशपेक्षा कमी असेल, तर त्या रेषा त्याच दिशेने वाढवल्यावर एकमेकांना छेदतात. आकृतीमध्ये AB and CD आर टू लाईन्स अँड PQ आर इंटरसेक्टिंग लाईन्स. AB and CD या दोन रेषा असून PQ ही त्यांची छेदिका आहे. तिथं तयार झालेले कोन 1 आणि कोन 2 या दोन कोनांची बेरीज ही 180 अंशपेक्षा लहान आहे. म्हणून AB आणि CD या दोन रेषा जर पुढे वाढवल्यास त्या एकमेकींना छेदतात. Direct proof statement. The opposite angles formed by two intersecting lines are of equal measures. This statement converts to in a conditional statement. If opposite angles formed by two intersecting lines, then the opposite angles are equal measurements. Then if नंतरच्या स्टेटमेंटला आपण गिवन म्हणतो opposite angles formed by two intersecting lines, म्हणजे दोन रेषा एकमेकांना छेदल्यास इथं AB व CD या दोन रेषा आहेत त्या एकमेकांना O या बिंदूमध्ये छेदतात. जे आपल्याला आकृतीमध्ये माहिती दिलेली आहे त्या आकृतीमधील माहिती आपण गिवनमध्ये मांडणार आहोत, पक्ष म्हणून घेणार आहोत. लाईन AB अँड लाईन CD इंटरसेक्ट ॲट पॉईंट O. ही दोन्ही लाईन O या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत. सच डॅट A डॅश O डॅश B, AOB हे एक रेषीय बिंदू आहेत अँड C डॅश O डॅश D, COD हे देखील एक रेषीय बिंदू आहेत. तर आपल्याला काय प्रूव्ह करायचं याच्यामध्ये, द अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट, म्हणजे त्याचे विरुद्ध कोन समान मापाचे असतात. अँगल AOC अँड अँगल BOD आर अपोजिट अँगल्स, दे आर इक्वल. अँगल BOC and angle AOD, these two angles are congruent. This can be proved. Then linear pairs. Angle AOC and angle COB are linear pairs. Sum of these two linear pairs is 180 degree. Use two linear pairs to prove this part. Prove angle AOC plus angle BOC is 180 degree. This is equation number 1. Similarly, angle BOC plus angle BOD is equal to 180 degree. Both are angles in linear pairs. By equation 1 and 2, in these two equations, right side are equal, 180 degree, 180 degree. Then left sides are equal. Here, angle AOC plus angle BOC is equal to BOC plus BOD. In this equation, BOC are both sides. Then eliminate the angle BOC, then BOC is eliminated, then angle AOC is equal to angle BOD, and AOC and BOD are opposite angles. Similarly, it can prove the BOC and AOC. Okay. Next, indirect proof, अप्रत्यक्ष सिद्धता. या पद्धतीत सुरुवातीस साध्य असत्य आहे असे गृहीत धरतात. त्या आधारे केवळ तर्काच्या आणि आधी मान्य झालेल्या सत्यांच्या आधारे पायरी पायरीने एका निष्कर्षापर्यंत पोहोचतात. हा निष्कर्ष माहीत असलेल्या सत्य गुणधर्माशी किंवा पक्षाशी म्हणजे दिलेल्या माहितीशी विसंगत असतो. त्यामुळे साध्य असत्य आहे असे मानणे चुकीचे आहे असा निष्कर्ष काढावा लागतो. म्हणजेच साध्य सत्य आहे हे स्वीकारले जाते. याच्यासाठी आपण इनडायरेक्ट प्रूफ एक एक्झाम्पल पाहणार आहोत. स्टेटमेंट, अ प्राईम नंबर्स ग्रेटर दॅन 2 इज ऑड. दिस स्टेटमेंट्स convert in the conditional statements. If p is a prime number greater than 2, then it is odd. Then
इफ नंतरचं जे स्टेटमेंट्स आहे ते आपण गिवन म्हणून घेणार आहोत. पी इज अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2. पी हा कसा आहे? प्राईम नंबर आहे आणि हा 2 पेक्षा मोठा आहे. दॅट इज 1 अँड पी आर द ओनली डिवायझर्स ऑफ पी. पी हा प्राईम नंबर आहे, 2 पेक्षा मोठा आहे. प्राईम नंबर असल्यामुळे त्याचे 2 डिवायझर्स आहेत, 1 अँड पी. तिसरा इथं कुठेही डिवायझर्स त्याचा असणार नाहीये. काय प्रूव्ह करायचं आपला? देन इट इज ऑड. देन टू प्रूव्ह पी इज अन ऑड नंबर्स. पी आपल्याला ऑड आहे हे प्रूव्ह करायचं आहे, विषम आहे हे सिद्ध करायचं आहे. प्रूव्ह. लेट अस सपोज दॅट पी इज नॉट अन ऑड नंबर. सुरुवातीला आपण असं गृहीत धरूया की पी हा विषम नाही. पी हा विषम नाही. मग एखादी संख्या विषम नसेल तर ती संख्या काय असते? सम असते. सो पी इज अन इवन नंबर्स. म्हणजेच पी हा काय होईल? इवन नंबर होईल. काय गृहीत धरलेला आहे? पी इज अ नॉट अन ऑड नंबर्स. पी हा विषम नाही असं आपण मानलेला आहे. म्हणजेच पी हा इवन नंबर होईल. तो इवन नंबर आहे म्हणजे त्याचे 2 हा प्रत्येक इवन नंबरचा डिवायझर हा काय असतो? 2 असतो. डिवायझर ऑफ पी इज 2. म्हणजेच 2 हा पीचा काय आहे? तो डिवायझर होतो. बट इट इज गिवन दॅट पी इज अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2. पण पी ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या दिलेली आहे. आता मूळ संख्या आहे म्हणजेच पीचे 1 आणि पी हे 2च विभाजक आहेत. म्हणजे therefore 1 and p are the only divisors of p. P is a prime number, then divisors of p is 1 and p. The equation 1, a divisor of p is 2, and equation 2, 1 and p are the only divisors of p. In these two statements are contradictions. ह्या दोन्ही विधानामध्ये आपल्याला विसंगती आढळते. The assumptions that p is not odd is false. जे आपण ऑड नाही असं गृहीत धरलं होतं ते चुकीचं आहे. दिस प्रूव्स दॅट अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 इज अ ऑड. म्हणजेच पी ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या असेल तर ती संख्या विषम आहे हे सिद्ध होते. फर्स्ट चॅप्टर बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री व्हिडिओ नंबर 3 इज कंप्लीट हिअर. थँक यू.